हॅलो, तुम्हा सगळ्यांनी खूप जास्त कमेंट केल्या आहेत की तुझे डेली व्लॉग्स का येत नाहीयेत आणि तू कधी व्हिडिओ अपलोड करतेस हे काही समजत नाही। तर आजपासून आपले जे व्लॉग आहेत ते एक दिवस आड करून असे येणार आहेत, कारण की खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत ऑफ द कॅमेरा। ते लवकरच तुमच्या समोर मी व्लॉगमधून दाखवेनच। तर आतापासून आपले जे व्लॉग असणार आहेत ते एक दिवस आड करून येतील आणि थोडा मला आराम सुद्धा मिळेल। म्हणजे एक दिवस आड करून मी ब्लॉग टाकणार आहे, ते आराम असं नाही पण थोडासा ब्रेक तुम्ही बोलू शकता छोटावाला, कारण की गेले 1 वर्षापासून मी कंटिन्यू ब्लॉग अपलोड करते। पण आता थोडा विचार केला की एक दिवस आड करून आपण ब्लॉग टाकूया। आणि मी अजून एक असा डिसिजन घेतला आहे की रोज सकाळी 10 ते 11च्या दरम्यानमध्ये एक मिनी शॉर्ट टाकायचा। आता मी टाकतेच ते, पण त्या शॉर्टला सुद्धा तुम्ही तेवढाच प्रतिसाद द्या जेवढा तुम्ही माझ्या लॉंग व्हिडिओला करता। तर रोज सकाळी 10 ते 11च्या दरम्यानमध्ये मिनी ब्लॉग मिनी शॉर्ट म्हणून येईल तो, त्याला सुद्धा तुम्ही नक्की प्रतिसाद द्या। आणि अजून एक मला सांगायचं होतं की आता यूट्यूबनी एक नवीन काय बोलतात नवीन क्रायटेरिया काढलेला आहे की हाईप म्हणून। एका ताईने मला कमेंट सुद्धा केली होती की हाईप म्हणून हा काय प्रकार आहे। तर व्हिडिओ चालू झाली म्हणजे आता ही माझी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तेव्हा कमेंट करायला येतं खाली, त्या कमेंटला असं स्वाईप करायचं, तिथे हाईप म्हणून एक बटन येतो, त्या बटनवर क्लिक केल्यानंतर पॉईंट्स येतात। त्या पॉईंट्स म्हणजे हाईप करायचं आहे, त्याच्यानी पॉईंट्स आम्हाला मिळतात जे क्रिएटर्स आहेत त्यांना, त्याच्यानी त्यांची व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये जाऊ शकते, म्हणजे जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो। म्हणून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला हाईप हा ऑप्शन आला असेल तर त्याला क्लिक करा, जेणेकरून ते पॉईंट्स मला मिळतील आणि आपली व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल। तर प्रत्येक व्हिडिओ खाली हा ऑप्शन येईल, तो तुम्ही नक्की क्लिक करा। तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की आतापासून एक दिवस आड करून व्लॉग येतील, शॉर्ट मी रोज अपलोड करणार आहे। आणि हाईपला सुद्धा नक्की रिस्पॉन्स द्या, मला नक्की पॉईंट्स द्या। तर चला आता जाते खाली, मी नाश्ता करायचा आहे, वरती आले होते जस्ट पाणी चेक करण्यासाठी आणि आई सुद्धा इथेच। आई गेली आहे, आईचं काही ना काही सकाळ सकाळ चालू असतं। तर काय कोथिंबीर लावण्याचा प्रयत्न चालू आहे, तरी पण ती आलेली आहे, ही बघा छोटीशी रेतीमध्ये टाकलेली आहे तिने, आता दुसरी टाकले। तिचे करायचे प्रयत्न चालूच आहेत सकाळ सकाळ काही ना काय। धणे टाकले तिने, काल 2 दिवस भिजून ठेवलेलेच ना दोन्ही, धणे पेरलेत। आता बघूया, ही एकच आले, मी कधी असंच टाकलेलं नाही आपण, तर ती एक कोथिंबीर आले, जास्त पाऊस होता ना त्यावेळेला। तर चला टाकी बघायला आलो होतो, भरले बऱ्यापैकी। तर पाऊस जरा गायब झाला, असं वाटतं उन्हाळा चाललाय, चांगलाच ऊन लागतोय मग, ऊन है ना, भरपूर ऊन आहे, भरपूर ऊन आहे। चला जाऊया आता खाली, सगळं सुकं सुकं झालंय। आणि आता आले मी नाश्ता करायला। आज आहे चपाती आणि भेंड्याची भाजी। मला भेंड्याची भाजी खूप जास्त आवडते, पण प्रीतला आवडत नाही, त्याच्यामुळे मी जास्त करत नाही, एकटी मी किती खाणार। पण आई बाप्पांना माहिती आहे की गुड्डीला भेंड्याची भाजी आवडते, म्हणून आज त्यांनी स्पेशल भेंड्याची भाजी बनवली आणि चपाती। त्यांनी फक्त चपाती खाल्ली आणि मग तो झोपला, कारण की तो नाईट करून आलेला आहे। आणि मला जी भेंड्याची भाजी आहे ना ती चिकट अजिबात आवडत नाही, म्हणून आई काय करते, पहिले असं तव्यावर भेंडे भाजून घेते, तो चिकटपणा असतो तो निघून जातो आणि मग ती फोडणीला देते, असं करते। त्याच्यामुळे भाजी अशी मस्त सुटसुटीत होते, त्यामुळे खायला पण मजा वाटते। तुम्हाला भेंड्याची भाजी आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता चपाती आणि भाजी खाऊन घेते, तर चला या नाश्ता करायला। भाजी कसली भारी दिसते, मस्त झालेली आहे, सुटसुटीत एकदम। आणि या चपात्या आहेत त्या माझ्याच बनवल्या, एकदम छोट्या छोट्या चपात्या मी छोट्याच बनवते, बघू शकता। आई बोलते काय या चपात्या, एका घासामध्ये चपात्या तुझ्या संपतील। मला ठीक आहे, छोट्या बऱ्या वाटतात। तर या भेंड्याची भाजी माय फेवरेट। आणि आम्ही आहोत आता अलिबागमध्ये। आई बाप्पांना जरा असंच समुद्रावर फिरायला आणलेली आहे, उद्या तसे ते जाणारच आहेत, म्हणून थोडंसं बाहेर थोडी खरेदी पण करायची आहे। आणि आता आम्हाला घ्यायची आहेत फळं, कारण की आपली ओवी जी आहे ती आजारी पडली, तिला ताप येतोय, काल पण ती आजारीच होती, आज सुद्धा तिला ताप आला, त्यामुळे स्कूलमधून भाऊ तिला घेऊन आले, तर तिला सुद्धा बघायला जायचं आहे, त्यासाठी थोडी फळं घेतोय, फळ मार्केटला चालू आहे। आई बाप्पा आहे, थोडी फळं घेतील, थोडीशी खरेदी करू आणि मग जाऊ बीचवर, थोडा फेरी मारू आणि मग दीदीकडे जाऊ, असं आहे। तर दोघं पण आलेत, फळं घेतोय, फळं घ्यायला गेलाय।
फळं घेऊ आणि मग जाऊ. काय बोलतोय? कसे आहेत संत्र? 100 रुपये अर्धा. 100 रुपये अर्धा. पुढे जाऊया. खूप दिवसांनी या मार्केटला आलोय आम्ही. फळं मच्छी सगळं मिळतं इकडे. मच्छी बघा कसली आहे. आणि आहे चिंबोडी, बोंबील आहे, फळं आहेत इकडे. हे आहेत बोंबील. मच्छी मार्केट आहे इकडे. कसल्याच मच्छी मिळतात. बापरे, कोलबी पण आहे. कोलबी काय फळं बघूया. आणि आम्ही ओवीसाठी ऑरेंज घेतोय. तिला ऑरेंज खूप जास्त आवडतात. संत्र आवडतं घेतोय. आपल्याला पण घे घरी खायला जरा काहीतरी. फळं सीताफळचा पण सीझन आलाय ना आता. मला असं वाटतं आपण खूप दिवसांनी बीचवर आलोय. काय रे? खूप दिवस झाले. बरेच दिवस झाले ना. मला आपला चान्स हवा असतो समुद्रावर येण्याचा. तर आई पप्पांच्या निमित्ताने आले परत एकदा. आता हे परत कधी येणार? हे दोघं असे कधी फिरत नाही. आम्ही नेऊ तेव्हाच. काय ग? मग तिला बोलत प्रीत पण आहे, त्याची झोप झाली. मग त्याला बोलू चल एक समुद्रावर त्यांना घेऊन फेरी मारू, त्यांना पण जरा बरं वाटेल म्हणून आलो. तर मग फळं सुद्धा घेतली. आणि नेमकी आमची ओवी आजारी पडली. तर तिला जायचं आहे आम्हाला बघायला. तर आई पप्पा उद्या जाणार आहेत. मग त्यांना बोलू आज सोबतच जाऊ तिला बघायला, तिला बरं वाटेल जरा. मग फळं वगैरे की ती थोडा वेळ राहू अलिबागमध्येच आणि मग जाऊ ती तिच्या घरी. मस्त लेवल झालंय ना दगड टाकून. हे बघा पावसाळ्याची तयारी. सॉरी पाऊस आला समज, पण म्हणजे किनाऱ्याची झीज होते ना पाणी येऊन, त्याच्यामुळे हे सगळं केलंय. पण बरं आहे, दगड घट्ट बसली जाई है ना, हालत नाहीत अजिबात. नाहीतर एक दगडावर पाय ठेवला की दुसरा हलतो असं होतं. बरं आहे का? नवीन नवीन केले सगळं. थोडासा जरा नवीन काही ना काही करतायत. आहे ना, पण छान वाटते ना अशी पट्टी. पट्टी म्हणजे ते प्लास्टिक आहे आणि त्याच्या आतमध्ये लाईट आहे. रात्रीचं मस्त ना बीचवर फिरायला. आणि बेंच पण बऱ्यापैकी आहेत. आई बाप्पा जरा बसलेत, आम्ही आहोत इकडे तिकडे. आणि आता बीचवर आलोय, मग थोडी शेवपुरी तर खायलाच पाहिजे ना. पाणीपुरीची तेवढे शौकीन नाहीये मी, पण शेवपुरी मात्र मी खाते. तर खूप दिवसांनी आज शेवपुरी खाते आहे ना. तर नवीन शॉप आज जरा नवीन दुकानामध्ये आलोय आम्ही शेवपुरी ट्राय करायला. आई बाप्पांनी पण घेतलेलं आहे बघा. तर खातो आणि थोडंसं रिलायन्सला जातोय, जरा भाजी वगैरे बघतोय. आलोय तर बाहेर आलोय की काही ना काही आपलं खरेदी होतच. तर चला आम्ही दोघांमध्ये एक असं घेतलंय, कारण ते घरून आम्ही नाश्ता करून आलो होतो, त्याच्यामुळं जास्त नाही. तर या तुमच्यासाठी शेवपुरी स्पेशल या खायला अलिबागची. आणि घेतोय आता आम्ही नारळ पाणी. पार्सल घेतोय, पार्सल 2. शेवपुरी खाली, आता नारळ पाणी घेणार आणि मग जाऊ. आज तसा बीच एकदम रिकामा रिकामा आहे, जास्त गर्दी नाहीये. आता वीक डे आहे. स्ट्रॉ द्या. 2 आहेत ना, द्या. ओके पप्पा घ्या. आणि एक मला. सायरन वाजलेला आहे का, भरती चालू आहे म्हणून. सायरन वाजत आहे कारण की काही लोक समुद्राच्या आतमध्ये आहेत आणि भरती आहे पाण्याला. आणि आता समुद्र सुद्धा खवळलेला आहे, त्याच्यामुळे
त्यांनी सायरन वाजवला 2-3 वेळा. चला, जे नवीन पर्यटक येतात त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही तेवढा, आतमध्ये जातात, त्याच्यामुळे त्यांनी सायरन वाजवला. सो चला, झालं बीचची सफर मस्त. आता थोडीशी खरेदी करतो रिलायन्समध्ये आणि मग जाऊ. ओवीला अजून माहित नाही की आम्ही येणार आहोत ते. तिला आम्ही दिसतो की जरा बरं वाटतं. मावशी, मामा, आजी, आजोबा काहीतरी खाऊ घेऊन येतात ना, असं आहे. जर तुझ्यासोबत टाइम स्पेंड करू आणि मग जाऊ घरी, कारण का प्रीतला परत नाईट शिफ्टला जायचं आहे. उद्याची त्याची शेवटची नाईट आहे. आजची त्याची शेवटची नाईट आहे. कधी त्याची नाईट शिफ्ट संपते ना असं मला होतं. मला अजिबात त्याची नाईट शिफ्ट आवडत नाही. दिवसभर तो झोपतो, आम्ही उठतो, आणि आम्ही उठतो तेव्हा तो कामाला जातो. म्हणजे सगळं दिनचर्याच चेंज होऊन जाते. जेवणाचं, नाश्त्याचं काहीच आतापाता नसतं त्याचा, असं असतो. तर चला, आई पप्पा सावकाश येतात. आम्ही लवकर पोहोचलो. आता जाऊया ओवीकडे. आहोत आता रायगड बाजारामध्ये. भाजी घेतोय, मस्त ताजी ताजी भाजी आहे. आईला बोलली ह्याची भाजी मी कधी केली नाही. चवळीची आहे ना, आपण शेतावर लावतो ना, लावली आपण शेतावर, लावलंय ना, पण ह्याची भाजी नाही मी कधी केली स्वतःहून. तर बघूया, आता घेते मी, घरी गेल्यावर भाजी करीन तिची. मक्के घेतलेले आहेत आणि असंच गाजर वगैरे. बीट घेऊ काही, छोटे छोटे आहेत तेच घेते, खायला जरा बरे वाटतात. थांब, पिशवी आणते मी. हॅलो, काय अभ्यास प्लस पिक्चर चालू आहे? काय ताप आलाय? थोडा अंग गरम आहे. इकडे बघू, ताप आला. ओवी, पेपर कसा गेला? मस्त गेला. मावशीकडे येतोस? खाऊ आणलाय तुला, पाहिजे का? काल मी आलते. अंग गरम आहे, औषध घेतला का? बरं वाटतंय? पोटात दुखायचं कमी झालं? उद्या कोणता पेपर आहे? उद्या इंग्लिश. चल, आजी बाबा आलेत बघ, चल उभी राहा लवकर. मामा घे जरा, उठ. आमचा पेशंट. अरे मम्मा आजी आजोबांकडे गेली ना, ये लवकर ये. अरे उठ. अरे हा, व्हेरी गुड. बस बस. नाही, मम्माच पाहिजे आम्हाला. जरी असलो की आम्हाला फक्त आणि फक्त मम्मा लागते, हे ना. इकडे बघू, ब्लॉग मध्ये बघू सगळे. अरे बघ, सगळे बोलतात ओवीला काय झालं. आमची ओवीची तब्येत डाऊन आहे. चेहरा बघ कसं झालाय. विक्स लावलायस? नाक पण चॉकअप झालंय? नाही, इच्छा नाही. उद्या कोणता पेपर आहे? नको, पाणी नको, आम्ही लांबूनच आलोय. इंग्लिश पेपर. अभ्यास झाला? इंग्लिशचा अभ्यास झाला का? जामच आहे, ताप आहे जरा अंगात. ऑरेंज वगैरे खा. आम्ही आणले तुझ्यासाठी फळं. काय ग, ती बा आजी आली, जाऊ दे, आपल्याला पेपर लिहायचे की नाही. शाणे आहे पोरगी. चेहरा बघ कसं झालं, अंग गरम आहे तिचं थोडं, है ना. चेहरा बघ कसं झालं. काय खाशील? गाजर. उत्तरला चेहरा. गाजर खाशील. मग गाजर पण आणले तुला, आणि मका पण आणले, ऑरेंज पण आणले, आणि नारळ पाणी पण आणलंय तुला. पेपर लिहू द्या मस्त. काय ग बाबा, चांगलं. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. मग पेपर झाला का फिरायला जाऊ ओवी? काय ग, झाली का तुला नेणार मग? ओके. पण डॅम वर जायचं का? मावशी चालले फिरायला. गपरे, मी पण येणार आहे. नाही, आमचा मूड नाहीये. आम्ही आता सध्या मोबाईल मध्ये आहोत. चला, आम्ही बसतो तिकडे. चल. अरे फुटेल का पण? इकडे फोड. भाऊंचं काम चालू आहे. दिदी चहा बनवते. काय ग, चहा रेडी? आमच्यासाठी स्पेशल कप आहेत. ओके, चहा चालू आहे. भाऊंचं काम चालू आहे. काय हवंय? नारळ पाणी. चेहरा बघ तिचा कसा झालाय. आणि हे कोणी आणलंय खाऊ? काय ग, चाचीनी? ओवी, गोड आहे का? आहे. ओके, पी मग. मलाही वाला आहे प्लीज. किती ती सेवा आजारी माणसाची. काय रे, काय पाणी भरपूर आहे रे. पी की झालं? पहिलं पाणी पी. मस्त. बघू बघ मामाने बघ कसं खोललंय. मम्मी बघ. ओके, भरलेलं आहे. जेवायचे पण आहे. आमचा मूड जरा ताप भरलाय त्याच्यामुळे. नळी कुठे आहे? फुंकर नको मला. चहा नाहीये, पण जरा एकदम शांत झाले. काय ग, नवीन टीव्ही ना?
ते कशाला वरती करतस आता? असं पण आहे काय? अच्छा ही पेशंट आहे आता. आई बसा तुम्ही इकडे खुर्चीत बसा या. तिला आता ही पेशंट आता ओबी पेशंट झालेली आहे आमची. आजीला इकडे बसवली. नवीन टीव्ही तुमची? मामाला पेढे कधी देणार? कसली मोठी टीव्ही आहे एकदम भारी. काय ग 65 इंचीची आहे? कधी आणली? मंडेला आणली. ओके एवढी मोठी आहे. आईला बसवली इकडे बसल्यात आणि पप्पा दोघी इकडे बसले. काय काय दाखवतेस? चलो बाय बाय. बाय बाय. लवकर ये मोरिया. बाय. सगळं घेतलं का? हो सगळं. बाय. चलो चलो. पाऊस बरा थांबलाय. पाऊस थोडासा भात झाला पाहिजे.